आज आपल्या उपोषणाचा 10वा दिवस आहे आणि ते उपोषण आपण स्थगित केलेलं आहे. आपल्या मागण्या मान्य झाल्या आहेत का? आणि ती पद्धत काय आहे? काल उपोषणाचा 9वा दिवस होता. माननीय जिल्हाधिकारी यांचे शिष्टमंडळ, त्याचबरोबर कृषी विभागाचे काही अधिकारी, त्याचबरोबर घनसंगीचे विधानसभा नामदार उडान साहेब व काही सामाजिक क्षेत्रातली काही मंडळी त्या ठिकाणी होती. आणि लेखी स्वरूपामध्ये ज्या तात्काळ मंजूर होणाऱ्या मागण्या आहेत त्यामध्ये अतिवृष्टी अनुदान जे आहे, अनुदानाच्या बाबतीत चर्चा झाली. तर पुढील 10 दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांचे, ज्या शेतकऱ्यांनी KYC केली त्या शेतकऱ्याचे अनुदान वाटप करण्यात येईल. 50,000 वरचे जे शेतकरी असतील त्यांना देखील अनुदानाची वाटप होईल. ज्यांचे VK नंबर आलेले नसतील त्यांना देखील VK नंबर प्राप्त केले जातील. आणि खरीप 2024चा जो पीक विमा आहे तो पुढील 10 दिवसामध्ये शेतकऱ्याच्या खात्यावरती वर्ग होईल. त्याचबरोबर 2024 फळपीक विमा जो आहे त्याच्यामध्ये थोडी दुरुस्ती करून तो देखील पुढील आठवड्यापर्यंत दुरुस्ती केली जाईल आणि नंतर शेतकऱ्याच्या खात्यावरती वर्ग केला जाईल. इतर मागण्यासंबंधी काही बैठकांचं आयोजन करण्यात येणार आहे. उद्या त्याचे सर्व पत्र आहेत, तर त्यामध्ये जलसिंचनाचा अनुशेष भरून काढण्यात यावा, ऊस दराची FRP बाबतीची एक बैठक आहे, पीक कर्जाच्या बाबतीची एक बैठक आहे, मोसंबी फळगळ व मंगुरोग या बाबतीची एक बैठक संशोधकाच्या व जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली अशा 4 ते 5 बैठका पार पडणार आहेत. आता काल ज्यावेळेस इथं मला ऍडमिट केलं गेलं त्यावेळेस माझा शुगर अतिशय कमी होता, BP सुद्धा कमी होता. ECG कमीत कमी 6 ते 7 ECG काढले आणि रात्रीपासून आजपर्यंत ट्रीटमेंट चालू आहे. पुढील 2 दिवस या ठिकाणी मला त्यांनी थांबायचं सांगितलेलं आहे. गजानन रामनाथ उगले.